48 तास उलटून गेले तरीही जे बीडमध्ये प्रकरण घडलं, संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची हत्या झाली. या हत्येने बीडच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. या होतकरू, इमानदार आणि सर्वांच्या मदतीला धावणारा संतोष देशमुख नावाचा सरपंच, जो केज तालुक्यातील मसाजोगा ह्या गावातील आहे आणि विशेष म्हणजे 18 पगड जातींचं गाव आहे आणि 15 वर्षे लगातार सरपंच पद गावाने त्यांच्याकडे दिलेलं आहे. स्वतः जर पाहायला गेलं, घराची जर अवस्था पाहायला गेली तरी एक 4 पाहुणे आले तर बसता येणार नाही इतकी आहे. आणि 4 पाहुणे आले तर त्यांच्या घरच्यांनाही पंचायत आहे की ह्यांना आता आपण मुक्कामाला कसं थांबवायचं, इथपर्यंत त्यांची पंचायत आहे. म्हणजे निस्वार्थीपणाने जो कार्य करणारा व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजेच संतोष देशमुख. ह्या संतोष देशमुख ह्या नावाच्या सरपंचाची हत्या का केली जाते, तर एक पवनचक्कीवरती जी घटना घडली गेली, त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांची हत्या केली जाते. आणि एक नव्हे, दोन नव्हे, तर जवळजवळ 6 ते 7 आरोपी यांना किडनॅप करतात, टोलनाक्यावरनं किडनॅप करतात आणि टोलनाक्यावरनं किडनॅप करून त्यांची साईटला नेऊन हत्या करतात. परंतु हत्या का केली जाते, तर एक यांच्या गावातील एक युवक तरुण त्या ठिकाणी, त्या युवक तरुणांवरती हे सर्वजण दाबदडप किंवा मारत होते. त्यांना त्या तरुणाला सोडायला गेल्यामुळे जर अशा प्रकारचे जर एक न्यायाची बाजू घेणारा, जर न्यायाची बाजू घेण्यासाठी गेलेला असणाऱ्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचे जर ह्या कारणांमुळे जर हत्या होत असेल, की एक साधा आणि शिल्लक कारणांमुळे जर एक सरपंच जो गाव 18 पगड जातीच्या आणि सर्वांना मिसळून घेणारा, सर्वांसोबत चांगल्या पद्धतीने वागणारा, सर्वांबरोबर ज्यांना जे कधी काही गोष्ट कमी पडली, एखाद्याला शाळेसाठी फीस नाही, एखाद्याला आर्मीमध्ये जायचंय किंवा एखाद्याला पोलीसमध्ये भरती व्हायचंय, त्यांना फीस जर त्या जाण्यासाठी पैसे नसतील किंवा भरण्यासाठी फीस नसेल तर ती फीस सुद्धा देण्याचं काम हे संतोष देशमुख ह्या तरुणांनी किंवा ह्या सरपंचाने ते काम करत होते. स्वतःचं घर वाऱ्यावरती सोडलं होतं आणि समाजासाठी त्यांनी जे हवं आहे ते समाजाला कसं देता येईल ह्याच्याकडे त्यांनी पूर्णपणे लक्ष दिलं होतं आणि आपला समाजासाठी वेळ दिला होता. जर ह्या घटना जर टोल नाक्यावरनं एका स्कॉर्पिओ मध्ये टाकून त्यांना त्या ठिकाणी मारून स्कॉर्पिओ मध्ये टाकलं जातं आणि साईटला नेऊन त्यांची अमनुष्य असे मारलं जातं की ते एखाद्या गुराला सुद्धा कुणी मारणार नाही इतक्या पद्धतीने अंगावरती ओळख टाकली जातात आणि इतकं मारून त्यांची हत्या केली जाते. ज्या वेळेला त्यांचे बंधू त्या मारेकऱ्यांना फोन करतात त्यावेळेला ते सांगतात 15 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो, परंतु शेवटी सोडलं जात नाही. त्यांचं डायरेक्ट मृत्यू त्यांना पाहायला मिळतो. ही एक खूप दुर्दैवी घटना आहे. जर एक साध्या गोष्टींमुळे जर अशा प्रकारच्या हत्या होत असतील तर ही समाजासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी सुद्धा ही एक पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. त्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी सुद्धा एक खूप वाईट दिवस म्हटलं तरी चालणार नाही. परंतु एवढं होत असताना प्रशासन मात्र ह्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची दखल घेत नाही. ज्या वेळेला जरांगे पाटील त्या ठिकाणी जातात 24 घंटे उलटून जातात आणि मग 24 घंटे उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी दखल घेतली जात नाही. पोलीस प्रशासन ही त्या तिकडे लक्ष देत नाही, कारण पोलीस प्रशासनामधले 2 अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. कारण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पाटील आणि महाजन हे 2 अधिकाऱ्यांनी जर वेळेस खबरदारी घेतली असती तर ह्या घटनेला कुठंतरी ही घटना थांबली असती, ही घटना घडली नसती आणि त्या गावासाठी झटणारा एक इमानदार व्यक्ती त्या गावाला मिळाला असता. कारण जर अशा प्रकारच्या जर घटना घडत असतील आणि जर पोलीस प्रशासन जर ह्या संशयाच्या भवऱ्यामध्ये जर येत असेल
तर असे अधिकारी ठेवण्यापेक्षा ह्या अधिकाऱ्यांना घरी पाठवणं हे खूप खूप चांगलं असेल. कारण जे अधिकारी अशा खबरदारी घेत नसतील आणि जर गाव पूर्ण रस्त्यावरती येऊन बसतं, 24 घंटे उलटून जातात. ज्यावेळी जरांगे पाटील त्या ठिकाणी जातात, तिथपासून मग मात्र पळापळी सुरुवात होते. मग सर्वजण दखल घ्यायला सुरुवात करतात. आणि एक आधी ज्या वेळेला 24 घंटे उलटतात, त्यावेळेला फक्त त्या ठिकाणी एक साधी एक एफ-आय-आर दर्ज केला जातो, एफ-आय-आर लिहिला जातो. तोही एक खुनाचा लिहिला जात नाही, फक्त हाणामारीचा अशा प्रकारचा लिहिला जातो. मर्डरचा लिहिला जात नाही. जर एवढं होऊन देखील जर 24 घंटे उलटून जातात आणि मग दखल घेत नाही, ज्या वेळेला जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचतात, जरांगे पाटील ही त्या रस्त्यावरती ठिय्या मांडून बसतात, त्यांच्याबरोबर आंदोलन करायला बसतात, त्यावेळेला मात्र पोलीस प्रशासन पळायला सुरुवात होतं. मग बीडचे पोलीस अधीक्षक ही पळायला सुरुवात होतात. मग पोलीस अधीक्षक देखील त्या ठिकाणी जातात. मग दखल घ्यायला सुरुवात होते. मग त्यावेळेला मात्र दखल घेतली जाते. म्हणजे त्यांच्या पाठीमागं कुणीच नाही, म्हणून ह्या प्रकारचे जर कुठं एक दुर्लक्ष केलं जात असेल किंवा एक समाजासाठी झटणारा इमानदार व्यक्ती म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल आणि पोलीस प्रशासनच जर ह्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व असेल आणि वेळोवेळी ज्या ज्या घटना घडतात त्यात पोलीस प्रशासनाकडेच का बोट दाखवलं जातं. कारण पोलीस प्रशासनाला जी शपथ दिली जाते ती शपथ मात्र पोलीस प्रशासन विसरतं आणि आपल्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव देण्याचं काम जर पोलिसांकडनं होत असेल तर ही खूप खेदाची गोष्ट आहे. कारण ज्या जनतेच्या रक्षणासाठी पोलिसांना ठेवलं जातं तेच पोलीस जर अशा प्रकारच्या घटना घडवण्यात दुर्लक्ष करत असतील तर मग ह्या अशा घटना कधी रोखणार, समाजाला कधी न्याय मिळणार. जर समाजाला न्याय मिळायचा असेल तर पोलीस प्रशासन ही तितकं सतर्कच असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला जरांगे पाटील त्या ठिकाणी पोहोचतात, त्यावेळेला पोहोचल्याच्या नंतर 48 घंटेच्या नंतर मग पूर्ण मात्र प्रशासन हलायला सुरुवात होतं. मग 2 चाटे आणि केदार ह्या 2 नावाच्या गुन्हेगारांना पकडलं जातं आणि बाकीचे गुन्हेगार मात्र पसार होतात. तर ते कुठं जातात तर ते पार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी गाडी एका मार्केटमध्ये सोडतात आणि त्या ठिकाणावरनं ते फरार होतात. म्हणजे जिथपर्यंत जर हे चालत असेल तर मग पोलीस प्रशासन गांभीर्य नाही. म्हणजे अधिकारी गुन्हेगार पळून जातात, गुन्हेगार ही घटना करून पळून जात असतात आणि मग त्या ठिकाणी जर 48 तासाच्या नंतर 2 गुन्हेगार सापडतात आणि त्यांनाही जामीन दिला जातो. म्हणजे पुन्हा ज्या वेळेला जरांगे पाटलांनी ठिय्या मांडला त्यावेळेला मात्र तिथपासून पुढे त्यांना आश्वासन दिलं जातं, त्या ठिकाणी उपस्थित होतात. मग अधीक्षकी जातीने त्या ठिकाणी लक्ष घालायला सुरुवात होतात आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी एक न्याय दिला जातो, न्यायाची भूमिका घेतली जाते, आश्वासन दिलं जातं आणि मग ते गुन्हेगारांना आम्ही 48 तासामध्ये पकडू किंवा 3 दिवसामध्ये पकडू म्हणून आश्वासन दिलं जातं आणि मग मात्र